उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये करणार मार्गदर्शन। नागपूरमध्ये महाज्योतीची इमारत आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार, उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन। गडकरी, बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह इतर नेते राहणार उपस्थित। अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई, तर सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणी, नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारपेठेत ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, अन्न औषध प्रशासनाकडून मेसर्स अंबिका कंपनी सील। दिवाळीमध्ये नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, कांदा विक्रीसाठी रांगा, आवक वाढली त्यामुळे कांद्याचे दर कोसळले। दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबत व्यापारी वर्गातही नाराजी। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज, पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर। चिपळूणला परतीच्या पावसाचा फटका, 44 गावांमधील 36,000 हेक्टरवरती भातशेतीचं नुकसान, शेतकरी हतबल। नांदेडमधल्या चेनापूर तांडामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा, विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची माहिती, तर पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, तर बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता। पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकासोबत T20 मालिकेतून माघार।